ॲक्सिडेंट नंतर मदतीला कोणी आलं नाही म्हणून नवऱ्याने बायकोचा मृतदेह टू व्हीलरवर बांधून घरी नेला। झालं असं की मूळ मध्य प्रदेशचे असलेले पण सध्या नागपूरच्या लोणारा कोराडी परिसरात राहणारे अमित यादव आणि त्यांची बायको ग्यारसी यादव हे दाम्पत्य रविवारी टू व्हीलरवरून मध्य प्रदेशला त्यांच्या गावी चाललं होतं। पण रविवारी दुपारी 3:30 वाजताच्या आसपास नागपूर जबलपूर नॅशनल हायवेवर मोरफाटा परिसरात मागून जोरात आलेल्या ट्रकने त्यांच्या टू व्हीलरला कट मारला। हा कट लागून अमित आणि त्यांची बायको ग्यारसी दोघंही गाडीवरून खाली पडले, पण ग्यारसी मात्र या ट्रकच्या चाकाखाली सापडल्या। ट्रकचं चाक अंगावरून गेल्यामुळे ग्यारसी यांचा जागीच मृत्यू झाला। ॲक्सिडेंट नंतर ट्रक ड्रायव्हर तिथून फरार झाला। यानंतर अमित यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना थांबवून मदत मागण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच थांबलं नाही। शेवटी हतबल झालेल्या अमित यांनी बायकोचा मृतदेह टू व्हीलरवर बांधला आणि ते घराच्या दिशेने निघाले। बायकोचा मृतदेह टू व्हीलरवर बांधून नेतानाचा अमित यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि ॲक्सिडेंट नंतर कोणाचीही मदत न मिळाल्यामुळे हतबल होऊन बायकोचा मृतदेह गाडीवर घेऊन जाणाऱ्या अमित यांची व्यथा जगासमोर आली।